आपण करतोय खमंग लाल भोपळ्याचे भरीत. तर लाल भोपळा घेतला आहे, त्याच्या फोडी करायच्या आणि सालं काढून ते बाफवायला ठेवायचं. खूप छान लागतं. हे छान फोडी केल्या आहेत आणि मी कुकरमध्ये भाताबरोबर बाफवल्या आहेत. 3 शिट्या घेतल्या आहेत आणि बघा आता हे स्मॅश करून घ्यायचं. भोपळ्याचं भरीत करतोय आपण. पूर्ण भोपळा मी शिजवलेला स्मॅश केलं. आता याच्यात आपण काय काय सामान टाकूया बघा. यात बघा मी मीठ आणि थोडीशी साखर टाकली. मिक्स करून घ्यायचं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर हे पहिले मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता वरून आपण त्याला फोडणी देणार आहोत. तुम्हाला जर ओला नारळ पाहिजे असेल तर ओला नारळ पण याच्यात घालू शकता. आता यात आपण दही आहे ना, मी थोडं असं मिक्सरमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. गुठळ्या नाही राहायला पाहिजे. तुम्ही जाडं दही असेल चालेल. बघा दिसते छान की नाही आणि लागते पण सुंदर आणि खूप पौष्टिक आहे भोपळा. तुम्हाला आवडेल तेवढं टाका. जर दही आवडत नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता याच्यावर. आता मी याला फोडणी देणार आहे. आता बघा मी तुपाची फोडणी देते. तुम्ही तेलाची पण देऊ शकता. राई, मोहरी तडतडली की जिरं टाकायचे. जिरं टाकले मी आणि कढीपत्ता आणि मिरची. आणि आता याच्यात आपण काय टाकतोय बघा. फोडणी झाली ना की काय करायचं माहिती आहे, थोडीशी मिरची पूड टाकले आणि हळद टाकली, त्याच्यावर ही फोडणी टाकायची. मिक्स करून घेऊया. थोडीशी मिरची, आता ही मिरची पूड ऑप्शनल आहे, तुम्ही नुसतं हळद टाकू शकता, पण तो थोडा कलर छान येतो आणि थोडंसं तिखट. प्रत्येकाची आवड. जर तुम्हाला मिरची पूड नको असेल तर नुसतं हळद टाका. मिरची तर आपण थोडी टाकलीच आहे फोडणीला. बघा किती सुंदर दिसते ना. आणि दह्याला ते फोडणी आली की दह्याला एक खमंगपणा येतो. तर हे असं खमंग लाल भोपळ्याचं भरीत तयार आहे. तुम्ही घरी नक्की करून बघा आणि करा, लाईक करा आणि कसं झालं ते मला सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.